एक मिनिट पुन्हा करा. करा पुन्हा. नमस्कार. आजच्या या झूम मीटिंगला आपण सुरुवात करीत आहोत. आमचे नांदगाव जिल्हा नाशिक येथील सन्मित्र श्री प्रवीण दौंड यांनी यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ या ठिकाणी या झूम मीटिंगचे आयोजन केलेले आहे. माझ्याबरोबर आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय श्री मंचा किप्पर साहेब, IAS पोलीस उपायुक्त पुणे हे जॉईन झालेले आहेत. त्याचबरोबर दिल्लीवरून आलेले मालुका IAS अकादमीचे तज्ञ मार्गदर्शक माननीय श्री प्रशांत भाग्यवंत हे पण या ठिकाणी रुजू झालेले आहेत. मी त्यांचे स्वागत करतो. नमस्कार. त्याचबरोबर आजच्या या मीटिंगचे जे समन्वयक आहेत प्राध्यापक प्रवीण खांडवे सर, ते पण या ठिकाणी या झूम मीटिंग मध्ये रुजू झालेले आहेत. नमस्कार खांडवे सर. नमस्कार. तसेच आजच्या या मीटिंगचे जे मुख्य संयोजक आहेत प्रवीण दौंड, मी जेव्हा नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगावला बंजारी महासंघाने जो कार्यक्रम आयोजित केला होता, त्या कार्यक्रमाला त्यांच्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून गेलो होतो. त्यांनी ती आठवण ठेवून या कार्यक्रमाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. आता 6:45 आपले आजचे जे पाहुणे आहेत माननीय श्री मंचा किप्पर साहेब, हे या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचं मुख्य भाषण करणार आहेत. त्यानंतर आपले दुसरे पाहुणे श्री प्रशांत भाग्यवंत स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. आणि ही आपली झूम मीटिंग मी प्रवीण दौंड यांचे आभार मानेन, त्यांचे अभिनंदन करेल की त्यांनी वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ दुसरा कुठलाही कार्यक्रम न ठेवता आपल्या भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करण्यासाठी हा जो उपक्रम सुरू केला, मी त्यांच्या मनापासून स्वागत करतो. नांदगावला जो कार्यक्रम अरेंज केलेला होता, त्या कार्यक्रमासाठी त्यांनी अमरावतीचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री किरण गित्ते सर यांना निमंत्रित करण्यात केले होते. आणि श्री किरण गित्ते साहेबांना त्यावेळेस काही कारणामुळे कार्यक्रमाला येणं जमलं नाही, तर त्यांनी मला सूचना केली की काठोळे सर, तुम्ही माझ्या वतीनं या कार्यक्रमाला अटेंड करा. आणि मी किरण गित्ते साहेबांच्या वतीनं या कार्यक्रमाला उपस्थित होतो. भव्य कार्यक्रम झाला. सभागृह हाऊसफुल भरलेलं होतं आणि साधारणपणे 3 तास हा कार्यक्रम चालला. आज देखील या सभेमध्ये जवळपास 36 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. त्या सर्वांचं मी प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे, संचालक मिशन IAS, त्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रातील मुले बहुसंख्येने प्रशासनात गेली पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. गेल्या 21 वर्षापूर्वी आम्ही म्हणजे 12 मे 2000 रोजी मिशन IAS ची स्थापना केली. तेव्हा आमच्या यवतमाळला जिल्हाधिकारी असलेले श्री विकास खारगे, जे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव ठाकरे साहेब यांचे प्रधान सचिव आहेत, ते आमच्या यवतमाळला जिल्हाधिकारी होते आणि त्यांनी आमच्या संस्थेचं 21 वर्षापूर्वी उद्घाटन केलं. या 21 वर्षात अनेक IAS IPS म्हणजे जवळपास 200 IAS IPS अधिकारी मिशन IAS मध्ये येऊन गेले. आणि जवळपास मागच्या 5 जून पासून आम्ही जी छत्रपती शिवराय यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी जी शिवराज्याभिषेक व्याख्यानमाला सुरू केली, त्या व्याख्यानमालेमध्ये जवळपास 1179 व्याख्यानं झाली आणि जवळपास 157 झूम मीटिंग झाल्या. एवढ्या मोठ्या संख्येनं झूम मीटिंग आणि व्याख्यान आयोजित करणारी मिशन IAS ही एकमेव संस्था आहे. मिशन IAS मध्ये आतापर्यंत
जवळपास म्हणजे जे विद्यार्थी संख्या आहे ती 26,000 आहे. आम्ही दुसऱ्या वर्गापासून मुलांना आयएचं प्रशिक्षण देतो आणि फी आहे फक्त ₹1. म्हणजे दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, सेमी असे 26,000 मुलं महाराष्ट्रातले या मिशनशी जुळलेले आहेत. याशिवाय मी संपूर्ण भारतामध्ये आतापर्यंत 15,000 स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन व्यापक जनजागृती केलेली आहे. मिशन IAS तर्फे विविध उपक्रम चालवण्यात येतात. त्यातले बहुतांश उपक्रम हे विनामूल्य असतात. दर रविवारी मिशन IAS तर्फे IAS अधिकाऱ्यांना, IPS अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात येते. या रविवारी दुपारी 4 वाजता आपले तुषार निखाडे नावाचे IAS ऑफिसर आहेत. ते या आपल्या झूम मीटिंग मध्ये या रविवारी 4 वाजता येणार आहे. आणि 6 वाजता व्यक्तिमत्व विकास तज्ञ माननीय संजय मगर, प्रशासकीय अधिकारी, स्वर्गीय विलासराव देशमुख, वैद्यकीय महाविद्यालय लातूर यांची 2 नियोजित व्याख्यानं आम्ही आयोजित केलेली आहे. मित्रांनो, सातत्यानं मिशन IASचा हा प्रवास सुरू आहे आणि श्री मंचे किप्पर साहेब सध्या प्रवासामध्ये आहे, परंतु तरी ते म्हणाले की मी बरोबर 6:45 जॉईन होतो. तर या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं मंचे किप्पर सरांचं, त्याचप्रमाणे आजचे आपले दुसरे पाहुणे श्री प्रशांत भाग्यवान यांचे स्वागत करतो. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं की चांगल्या कामाची सुरुवात जितक्या लवकर तुम्हाला करता येईल तितके लवकर केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपलं व्यक्तिमत्व तत्पर, तेजस्वी आणि तपस्वी बनवलं तर तो कुठल्याही क्षेत्रात गेला तरी तो आपलं नाव कमावू शकतो. मित्रांनो, परवाला आम्ही प्राजक्ता बारसे नावाच्या विद्यार्थिनीकडे गेलो. ती नायब तहसीलदाराची परीक्षा पास झालेली आहे आणि त्या परीक्षेमध्ये ती पास झाल्याबद्दल तिच्या आई वडिलांना भेटायला गेलो. ती मुलगी झोपडपट्टीमध्ये राहते. अमरावतीला साईनगर परिसरामध्ये अकोली नावाची झोपडपट्टी आहे, त्यामध्ये राहते. त्या मुलीचं घर पाहिलं तर ते झोपडपट्टीमध्ये घर आहे आणि आता ती नायब तहसीलदार झाल्यानंतर तिच्या मामाने तिला टीन दिली आहे. आणि बघा, तिच्या घरी पूर्वेला टीन आहे, पश्चिमेला टीन आहे, दक्षिणेला टीन आहे, उत्तरेला टीन आहे आणि वर पण टीन आहे. तिच्याकडे अभ्यास करण्यासाठी टेबल नाही किंवा तिच्याकडे चांगली खुर्ची नाही बसायला. पण मित्रांनो, तिने या ठिकाणी नायब तहसीलदाराची परीक्षा पास केली आहे. कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, कि कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, एक तो पत्थर तबीयत से उछालो यारो. आणि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आज प्राजक्ता बरसेंनी जे यश संपादन केलेलं आहे. काल कलेक्टर ऑफिस मधून फोन आला. अमरावतीचे विभागीय जे आमच्या अमरावतीला जिल्हाधिकारी कार्यालय आहे, तिथले जे RDC आहेत, उपजिल्हाधिकारी आहेत, माननीय डॉक्टर नितीन व्यवहारे, त्यांनी मला तिचा नंबर मागितला. आणि सांगलीला जे जिल्हाधिकारी होते कळम पाटील साहेब, IAS ऑफिसर, त्यांनी तर एक चक्क तिला अभिनंदनाचं पत्र, जवळपास 15-16 ओळीचं अभिनंदनाचं पत्र पाठवलं. मित्रांनो, म्हणून मी प्राजक्तासाठी एवढंच म्हणेन की शृंखला पायीच असू दे, शृंखला पायीच असू दे, मी गतीचे गीत गाईन, दुःख झेलण्याचा आता आसवांना वेळ नाही. आणि मित्रांनो, हे सगळं काम आपल्याला मिळून करायचं आहे. साथी हात बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना. या झूम मीटिंग मध्ये जेवढे सगळे मित्र सहभागी झालेले आहेत त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत प्रवीण दौंड, यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक भाषण करावं. श्री प्रवीण दौंड. नमस्कार सर्वांना. नमस्कार. व्हिडिओ सुरू करा. प्रवीण सर, व्हिडिओ सुरू करा. आवाज
मिनिट. प्रवीण सर, व्हिडिओ सुरू करा तुमचा. हो सर येतोय आवाज. नमस्कार सुरू करा सर्वांना. आज या ठिकाणी सर्व जे कार्यक्रमामध्ये उपस्थित झाले सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी दिल्लीवरून आपल्या बरोबर जोडलेले भाग्यवंत सर, ISA मिशनचे संचालक, आमचे स्नेही काटोळे सर. या मीटिंग ठेवण्याचा आणि या मागे पण आम्ही मीटिंग ठेवला, त्याचा पर्पज असा होता की माझ्या तालुक्यातून, माझ्या जिल्ह्यातून 5 ते 10 अधिकारी येत्या 2-4 वर्षामध्ये IAS हो अशी माझी एक मनातील इच्छा आहे. आणि वडिलांच्या स्मरणार्थ मी 31,000 वडिलांच्या स्मरणार्थ मी 31,000 झाडे लावण्याचा संकल्प केलाय आणि ते वृक्षारोपणाचं काम चालू केलंय जोरात. तर मला येथील BDO साहेब सहकार्य करताय या कामासाठी. त्याच्यानंतर तहसीलदार साहेब असेल, स्थानिक आमदार असतील, आमचे सर्व मित्र, बोगील सर असतील, नारायण सर असतील, सर्वांचं या ठिकाणी मला सहकार्य लाभत आहे. तर मी एवढंच सांगू इच्छितो की आजच्या माझ्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं, तर मला त्यांची जास्त सेवा करण्याची संधी मिळाली नाही. मला त्या गोष्टीचा खूप खेद आणि वाईट वाटतंय. तर माझ्या वडिलांचं नाव कुठंतरी सामाजिक कार्यातून जिवंत राहो, त्यासाठी मी 31,000 झाडं लावण्याचा संकल्प केला आणि तो येत्या 2 ते 3 वर्षामध्ये पूर्ण पण करणार आहेत. आणि काही ग्रामपंचायतींना मी आंब्याचे रोप 1,000 काही ग्रामपंचायतीत देणार आहे, जेणेकरून त्यांचं उत्पन्न चालू होईल आणि महाराष्ट्रामध्ये एक चांगला मेसेज जाईल, अशी माझी इच्छा आहे. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद प्रवीण सर. तुम्ही अतिशय चांगला उपक्रम सुरू केला. वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ ठिकठिकाणी झाडं लावण्याचा उपक्रम सुरू केला. या कार्यक्रमासाठी तुम्हाला माननीय तहसीलदार साहेब, माननीय BDO साहेब यांनी जे सहकार्य करण्याचं कबूल केलं त्याबद्दल त्यांचे पण आभार. आणि तुम्ही चांगल्या कामाला सुरुवात कराल तेव्हा नक्कीच तुम्हाला यश मिळेल. माननीय इप्पर सर आजच्या मीटिंग मध्ये जॉईन झालेले आहेत. सर नमस्कार सर. इप्पर सर नमस्कार. आजचे आपले पाहुणे माननीय श्री मंचक इप्पर सर जॉईन झालेले आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. सर, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील ही सगळी मंडळी आहे. जवळपास 39 लोक या मीटिंग मध्ये जुळलेले आहेत. आणि माग नांदगावला या मंडळींनी किरण गित्ते साहेबांचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्यांच्या सूचनेवरून किरण गित्ते साहेब या मीटिंगला नाही जाऊ शकले, तर त्यांच्या वतीनं मी जाऊन बंजारी महासंघाचा जो नियोजित स्पर्धा परीक्षा कार्यशाळा कार्यक्रम होता तो कार्यक्रम मी घडवून आणला होता. आज या ठिकाणी जे संयोजक आहेत प्रवीण दौंड यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आजच्या या सभेमध्ये मी माननीय श्री मंचक इप्पर साहेब IPS पोलीस उपायुक्त पुणे यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. नमस्कार सर. सर फोन सुरू करा लागेल, आवाज सुरू. अनम्यूट आहे सर आपण. ओके, आता येतोय? हा येत आहे सर, आता बोला सर. कटोळे सर नमस्कार. नमस्कार सर. तिथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. विद्यार्थी जे कोणी ऑनलाईन असतील, अटेंड करत असतील आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त आपण मला इथे आमंत्रित केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद. तर म्हणजे तुमचा स्पर्धा परीक्षेमध्ये कटोळे सरांचं योगदान खूप मोठे आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माध्यमातून ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य करत असतात आणि त्या अनुषंगानेच आम्हाला सुद्धा बऱ्याच वेळा अशी संधी भेटते, त्याबद्दल धन्यवाद.
तर म्हणजे आजच्या मागच्या 2 वर्षामध्ये स्पर्धा परीक्षेचं रूप पूर्ण बदललेलं आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं कठीण आहे. ऑनलाईन विद्यार्थी कोण कुठे आहेत, अभ्यास कसे करतात, आपल्याला याबद्दल काही माहिती नाही. त्यामध्ये सर्वात एक कोर आणि महत्वाचा फॅक्टर हा आहे, ती म्हणजे विद्यार्थ्यांची जिद्द. कारण तुम्ही कुठेही असाल तर आपल्याला आता हे एकलव्याचं सूत्र हाती घ्यावे लागेल. मला गुरु भेटू किंवा न भेटू, कोचिंग क्लासेस भेटू किंवा न भेटू, तुमचे जे उद्देश आहेत, तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचंय, म्हणजे तुम्हाला प्रत्येक कुठल्याही माध्यमातून तुम्हाला ते साध्य करता आलं पाहिजे. आणि ते करण्यासाठी जसं पूर्वी होतं आणि आता ते प्रकर्षाने जाणवतं, ते म्हणजे सेल्फ स्टडी. सेल्फ स्टडी शिवाय पर्याय नाहीये. आपल्याला बरेच ऑनलाईन कोचिंग उपलब्ध आहेत, ऑनलाईन गायडन्स आहे, त्या माध्यमातून थोडेफार आपल्याला गायडन्स भेटत असेल, मार्गदर्शन भेटत असेल. पण आत्ताच्या घडीला ऑफलाईन क्लासेस नसल्यामुळं किंवा ऑफलाईन गायडन्स अवेलेबल नसल्यामुळं, फिजिकली आपण एकत्र येऊ शकत नसल्यामुळं, तुम्हाला जी सेल्फ स्टडी आहे त्याची एक वेगळी स्ट्रॅटेजी अडॉप्ट करावं लागेल. कारण आज जेवढे रिसोर्सेस, जेवढे मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे, ते आज बऱ्यापैकी ऑनलाईन मटेरियल अवेलेबल आहे. तुम्हाला किंबहुना पुस्तकही पाहिजे तशी मिळत असतील. सर्वात महत्वाचं म्हणजे आता की स्वतः गुरु बनून आपल्याला या स्पर्धे परीक्षेला सामोरं जायचं आहे. यामध्ये सर्वात महत्वाचा आणि सर्वात इम्पॉर्टंट तुमचा जो गुरु आणि मार्गदर्शक जर कोणी असेल, तुम्ही ज्या कोणत्या स्पर्धा परीक्षा देत असाल, त्या स्पर्धा परीक्षेचे क्वेश्चन पेपर म्हणजे मागील 8-10 वर्षाची, 10-20 वर्षाचे जे असतील, प्रिलिम्स असतील, मेन्स असतील, त्याचे क्वेश्चन पेपर घेणं, क्वेश्चन पेपरचा पूर्ण अभ्यास करणं, सिलेबसचा अभ्यास करणं, दिस इज अ प्री कंडिशन. ही एक आपली प्री कंडिशन आहे. जर आपल्याला कुठल्या ह्याची तयारी करायची असेल तर आपल्याला ती माहिती असलं पाहिजे की यामध्ये नेमका अभ्यास कसा करायचा, आपल्यासाठी चॅलेंज काय आहे, त्याचा स्कोप काय आहे, त्याचा अभ्यास आपल्याला काय करायचा आहे, हे जर आपल्याला कळालं तरच मग आपण त्याला योग्य पद्धतीने त्याचं मटेरियल गोळा करून, तुझे पुस्तकं घेऊन आणि जे काय माध्यम आहे त्यातून गायडन्स घेऊन आपण त्या परीक्षेला सामोरे जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सर्वात पहिलं सिलेबस काय आहे आणि त्याच्या प्रश्नपत्रिकामध्ये मागील वर्षी काय काय प्रश्न विचारलेले आहेत. जर तुम्ही 10 क्वेश्चन पेपर्स बघितले तर तुम्हाला एका एरियावरती, एका टॉपिकवरती प्रत्येक वर्षी किती प्रश्न येतात याचा अंदाज येईल. त्या अंदाजानुसार तुम्हाला तो एक त्याचं वेटेज डिसाईड करता येईल की आपल्याला कशाला किती महत्व द्यायचंय. फॉर एक्झाम्पल, जे एखादा एरिया असेल सिलेबस मध्ये आणि त्याच्यावरती हार्डली मागच्या 10 वर्षात 2 किंवा 3 वेळा प्रश्न विचारले असतील, तर त्या एरियासाठी आपण खूप सारे कष्ट करून काही फायदा नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन कोणते आहेत, कोणता एरिया महत्वाचा आहे आणि त्या एरियावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, हे जास्त आपल्याला महत्वाचं आहे. म्हणून जुन्या प्रश्नपत्रिका हेच आपलं मूळ गाईड असलं पाहिजे. पूर्वी सुद्धा होतं आणि आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये, आता या सद्यस्थितीमध्ये ते जास्त लागू पडतं. कारण आपल्याला इमिडिएट गाईड करणारा कोणी नाही. प्रत्येक वेळा आपण ऑनलाईन क्वेश्चन विचारू शकत नाही, प्रत्येक वेळा आपण फोन करू शकत नाही. तर आपल्याला स्वतः सेल्फ स्टडीसाठी कसं प्रिपेअर करायचं यासाठी हे खूप महत्वाचं आहे. यामध्ये कोणी MPSC साठी तयारी करणार असतील, यामध्ये कोणी UPSC साठी तयारी करणारे असतील, पण स्पर्धा परीक्षा कोणतीही असो, तुमचं टार्गेट कोणते असो, मग सगळ्यात महत्वाचं हे आहे की तुम्हाला स्पर्धा परीक्षेला सामोरं जायचंय. आणि स्पर्धा परीक्षेला सामोरं जायचं असेल तर दुसरं महत्वाचं प्रिन्सिपल तुम्हाला जर फॉलो करायचं असेल ते म्हणजे डोंट अंडर एस्टिमेट युअरसेल्फ और कम आउट ऑफ द इन्फेरिटी कॉम्प्लेक्स. स्पर्धा परीक्षेमध्ये असं असतं की कोण किती पाण्यात आहे किंवा किती पाण्याच्या बाहेर आहे, रिझल्ट लागेपर्यंत आपण कधी सांगू शकत नाही. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की माझा अभ्यास झालेला नाहीये,
पण आपला अभ्यास कितीतरी अवरेज मुलांपेक्षा जास्त अभ्यास झालेला असतो. बऱ्याच वेळा असं आपल्याला वाटतं की माझा खूप अभ्यास झालेला आहे आणि त्यावेळेस आपण बिलो अवरेज असतो. त्यामुळं स्वतःचा कॉन्फिडन्स कमी न होऊ देता आपल्याला काय करायचं आहे, जे अवेलेबल गोष्टी आपण करणार आहोत त्या मन लावून करणे, कॉन्फिडेंटली करणे आणि स्वतःच्या मनात कुठलेही जर कमीत्वाची भावना असेल, इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असेल, ते काढून टाकणे. कारण स्पर्धा परीक्षा एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे सगळ्या क्षेत्रातून विद्यार्थी येतात. कोणी डॉक्टर्स असतील, कोणी इंजिनियर्स असतील, कोणी CA असतील, कोणी आर्ट्स ग्रॅज्युएट असतील, कोणी कॉमर्स असतील, कोणी सायन्स असतील. प्रत्येकाचे बॅकग्राऊंड वेगळं आहे, प्रत्येकाचे चॅलेंजेस वेगळे आहेत. त्यामुळं कोणाला कोणता एरिया चांगला कम्फर्टेबल असेल, की इझी वाटत असेल, दुसरा एरिया त्यांच्यासाठी कठीण असतो. दुसऱ्याला तो कठीण एरिया त्यांच्यासाठी इझी असेल, तर बाकी इझी एरिया त्यांच्यासाठी कठीण असतो. त्यामुळे दिस इज अ ग्रेट इक्विलायझर. स्पर्धा परीक्षा काय आहे, ती ग्रेट इक्विलायझर आहे. प्रत्येकाला ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज ते तेवढेच असतात. त्यामुळे कोणाचं काही बॅकग्राऊंड असेल तरी आपण त्याला कमी न समजता त्याला कॉन्फिडेंटली त्याला फेस करणे आणि आपण करतोय हे योग्य आहे आणि मी जे करतोय किंवा करते त्यामधून मला यश मिळणार आहे हा कॉन्फिडन्स नेहमीच असला पाहिजे. आणि मी जे योग्य करतो किंवा नाही याची जर तपासणी करायची असेल तर त्याची लिटमस टेस्ट म्हणजे क्वेश्चन पेपर्स. आपण दिवसभर अभ्यास करायचा एका विषयाचा, फॉर एक्झाम्पल हिस्ट्री, दिवसभर इतिहासाचा अभ्यास करायचा आणि नंतर 10 क्वेश्चन पेपर बघून काढून बघायचे. त्या 10 क्वेश्चन पेपर मध्ये इतिहासाचे किती प्रश्न आलेले आहेत आणि ते प्रश्न तुमच्या दिवसभराच्या अभ्यासामध्ये अटेंड झालेत की नाही झाले. हे जर तुम्ही स्वतःला दररोजच्या रोज टेस्ट करत असाल तर बऱ्याच वेळा तुमचा अननेसेसरी टाइम जो आहे तो तुमचा वाचू शकतो. त्यामुळे तुम्ही सर्वात महत्वाचं स्वतःला ह्या अँगलने प्रिपेअर करा की मी एक दिवसही चुकीचा अभ्यास करणार नाही, एक दिवसही माझा वेळ वाया जाणार नाही आणि माझी डायरेक्शन ही करेक्ट असेल. तुम्हाला तुमचे तुमचे फ्रेंड्स भेटतील सिलेक्ट झालेले आहेत. कधी कधी तुम्हाला कोणीच नाही भेटलं तर अल्टिमेट तुमचा सोर्स आहे तो म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स. ते तुम्हाला कधीच धोका देऊ शकत नाहीत, कधीच खोटं बोलू शकत नाहीत आणि 100% तुम्ही जर मागच्या एक्झामचा ट्रेंड केला अभ्यासला तर भले प्रश्न बदलतील, त्याचं स्वरूप बदलेल पण त्याचं कंटेंट नाही बदलणार. तोच प्रश्न फिरून विचारलेला असेल किंवा त्याच एरियावरती विचारलेला असेल. त्यामुळं आजच्या विशेषतः या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये जिथे आपण फ्रीली मूव्ह करू शकत नाही, क्लासेस अटेंड करू शकत नाही, मित्रांसोबत अभ्यास करू शकत नाही, अशा कंडिशन मध्ये स्वतःशी जर बोलतं ठेवायचं असेल, स्वतःशी जर तुम्हाला सकाळ संध्याकाळ हा असेल की आपण विशेषतः मेन्सची जेव्हा आपण तयारी करतो तर मेन्सच्या तयारीमध्ये तुमची रायटिंग स्किल खूप महत्वाची असते. तर त्यामुळं बऱ्याच वेळा आपल्याला बरंच नॉलेज पण आपल्या राईट वेनं कन्साईज पद्धतीनं एकदम कमी शब्दामध्ये आपल्याला ते मांडता येत नाही आणि तसं मांडता येत नसल्यामुळे कमी शब्दाचा प्रश्न द्यायची वेळ आली, उत्तर द्यायची वेळ आली तर आपण महत्वाच्या गोष्टी मिस करतो. त्यामुळं आन्सर रायटिंग स्किल किंवा आन्सर रायटिंग प्रॅक्टिस इक्वली इम्पॉर्टंट. तर मेन्स मधूनच तुमचा जो मेरिटचा स्कोर आहे ते ठरतो आणि मेरिटचा स्कोर जर त्याच्यावरती असेल तर ते मॅक्झिमम मार्क्स घेणं गरजेचं आहे. तर अशा वेळी तुम्हाला रायटिंग स्किल खूप महत्वाची असते. काहींना लहानपणापासून काही लोकांची रायटिंग स्किल चांगली असते, काही लोकांना तरी डेव्हलप करावं लागते, काही लोकांना ती प्रॅक्टिस करून ते डेव्हलप करावं लागते. व्हॉट एव्हर द वेज यू फाइंड कम्फर्टेबल, पण तुम्हाला रायटिंग स्किल ही वाढवावीच लागेल. महत्वाचे पॉइंट कमी शब्दात कसे टाकता येतील ह्याचा जेव्हा तुम्ही
याच्यावरती जेव्हा तुम्ही फोकस कराल तेव्हा तुमच्या आन्सरची क्वालिटी नक्कीच चांगली असेल आणि तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये तुमचे मार्क्स हे चांगले असतील आणि तिथेच तुम्हाला यश भेटतं. प्रत्येक आन्सर्स मध्ये एक किंवा अर्धा मार्क जरी जास्त भेटत गेला तर तुम्ही नक्कीच तुमच्या प्रत्येक स्पर्धेपेक्षा तुम्हाला जास्त मार्क्स भेटून तुम्हाला पोस्ट मिळायला मदत होते. त्यामुळं मेन्स जेव्हा आपण फोकस करतो प्रिलिम्स मध्ये फॅक्चर इन्फॉर्मेशन आपण बरीचशी कलेक्ट करतो, बरीचशी आपल्याला माहिती असते, फॅक्ट माहिती असतात, पण ते योग्य पद्धतीने कसे ठेवायचे मेन्स मध्ये कळतं. तिथेच तुमचा पण अप्रोच डेव्हलप होतो, एक ॲटिट्यूड डेव्हलप होतो. पॉझिटिव्हली प्रत्येक गोष्टीकडे कसं बघायचं, प्रत्येक गोष्टीच्या दोन्ही बाजू कशा बघायच्या हे तुम्हाला मेन्सच्या एक्झाम मध्ये चांगलं कळतं, ते आत्मसात होतं. त्यामुळे मेन्स ही त्या अनुषंगाने खूप महत्वाची आहे. आणि जेव्हा प्रिलियम मेन्स तुम्ही पूर्ण तयारी करता त्यावेळेस तो ऑलरेडी ॲटिट्यूड तुमच्यामध्ये डेव्हलप झालेला असतो, तो तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये प्रेझेंट करायचा असतो. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. कधीच आपण एका एक्स्ट्रीम विचार करून मी जे म्हणतो तेच बरोबर आहे असाच आपला ॲटिट्यूड असेल तर इंटरव्ह्यू बोर्ड त्याला अदरवाईज घेतं, कारण तो आपण टीम वर्क मध्ये तिथे फिट नाही बसत. तुमचं म्हणणं करायची बरोबरही असेल, दुसऱ्यात चूकही असेल, पण ते तुम्हाला अकोमोडेट करता आलं पाहिजे. हीच इंटरव्ह्यूची की असते. आपल्याला समोरचे काय बोलतात त्याच्या अनुषंगाने तुम्हाला उत्तर द्यायचंय. तुमचं बरंही उत्तर एकांगी असू शकतं आणि ते बरोबरही असू शकतं, पण आपल्याला समोरच्याचं मत लक्षात घेऊन त्यांना पटवून कसं देता येईल हे खूप महत्वाची स्किल असते इंटरव्ह्यू मध्ये. ती स्किल आपण ओव्हर पिरियड ऑफ टाइम प्रिलिम्सची तयारी करताना, मेन्सची तयारी करताना, तुमच्या मित्रांसोबत ग्रुप डिस्कशन करताना ती डेव्हलप होते आणि ती डेव्हलप करणं खूप गरजेचं असते. त्यामुळं प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू हे प्रत्येक अभ्यासासोबतच ह्या एक्झाम एक ॲटिट्यूडचा पण त्यामध्ये भाग येतो. तुम्ही त्याला कसं बघता, तुमचं त्याच्याबद्दल दृष्टिकोन कसा आहे ते खूप महत्वाचं आणि ते खूप मॅटर करतं. प्रिलियमला तुम्हाला फॅक्च्युअल ॲटिट्यूड असणं गरजेचं आहे. फॅक्च्युअली तुम्ही करेक्टच असलं पाहिजे. थोडे तुमचं फॅक्च्युअली करेक्ट नसेल तर तुमचा एक मार्क जातो. मेन्सला तुम्ही फॅक्च्युअली करेक्ट असावंच असं जरुरीचं नाही. कमी फॅक्ट मध्ये सुद्धा तुम्ही चांगलं उत्तर देऊ शकता, पण तुम्हाला त्या प्रश्न काय आहे हे कळला पाहिजे आणि अप्रोप्रिएट उत्तर तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या नॉलेजच्या साह्यानं कसं देता येतं ते बघता आलं पाहिजे. आणि इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला समोरच्याचे मत कन्सिडर करून तुमचं मत प्रभावीपणे कसं मांडता येईल ह्या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजे. मला वाटते जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेला सामोरे जाता त्यावेळेस या 3 गोष्टी जर तुम्ही समोर ठेवून गेलात आणि आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये सेल्फ स्टडीवरती जास्त फोकस केला, ऑनलाईन वेबिनार्स असतील, ऑनलाईन क्लासेस असतील, याची थोडीफार मदत घेतली तर नक्कीच या काळात सुद्धा तुम्ही तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुमच्या गोलपर्यंत तुम्ही पोहोचाल आणि यशस्वी व्हाल याची मला पूर्ण खात्री आहे. धन्यवाद कठोळे सर, मला इथे संधी दिल्याबद्दल आणि आपण सर्वांनी माझं ऐकून घेतल्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद इपर सर. आपण प्रवासात असताना देखील आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही संयोजकांच्या वतीनं आणि मिशन IASच्या वतीनं आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. श्री प्रवीण दोंड यांनी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण आणि ही स्पर्धा परीक्षा कार्यशाळा त्यांनी आयोजित केलेली आहे. मित्रांनो, आपल्या आजचे जे दुसरे पाहुणे आहेत माननीय श्री प्रशांत भाग्यवंत, मालुका IAS अकादमी दिल्ली, यांनी 3 वेळा IASचा इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि आज ते आपल्या स्टुडिओमध्ये या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे किपर सरांना मी धन्यवाद देतो आणि प्रशांत भाग्यवंत सरांना विनंती करतो की त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशा रीतीने करायला पाहिजे या बाबतीत मार्गदर्शन करावं. श्री प्रशांत भाग्यवंत. इपर सर प्रवासामध्ये आहेत आणि आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण त्यांना विचारू शकतो किंवा पुढच्या वेळेस सर जेव्हा कार्यालयात असतील तेव्हा आपण त्यांना हे करू.
मी इप्पर सरांचे मनापासून आभार मानतो आणि प्रवासात असताना देखील त्यांनी आमच्यासाठी वेळ काढला, त्याबद्दलही त्यांचे धन्यवाद देतो. आणि प्रशांत भाग्यवंत सरांना विनंती करतो की त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशा रीतीने करावी या बाबतीत मार्गदर्शन करावं. श्री प्रशांत भाग्यवंत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत भाग्यवंत आहे. मी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच भारतीय नागरी सेवा परीक्षा जी होते त्याचे 3 प्रात्यक्षिक म्हणजेच 3 इंटरव्ह्यू दिलेले आहे. आणि या प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांना कुठल्या पद्धतीने प्रिपरेशन करायला पाहिजे, कुठल्या अडचणी आपल्या प्रिपरेशन मध्ये येतात, आपली प्रिपरेशनची जी स्ट्रॅटेजी आहे, पद्धती आहे, ती कशा पद्धतीची असली पाहिजे, कशा पद्धतीने आपण प्रिपरेशन सुरुवातीपासून करायला हवं, या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत. त्याचबरोबर प्रिपरेशन सुरू असताना मी दिल्लीला जे मलुका IAS इन्स्टिट्यूट आहे, जे आपल्या मिशन IAS अमरावतीशी संलग्नित आहे, तिथे सामान्य अध्ययनाचे पेपर पण जे विषय जे आहेत ते मुलांना शिकवतो. आणि त्याचबरोबर मी माझं प्रिपरेशन पण करत आहे. आणि या दरम्यान आपण प्रिपरेशन कशा पद्धतीने करायला हवं, जसे मंचकिप्पर सरांनी आपल्याला नुकताच सांगितलं की बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यावर आपण प्रिपरेशन दौरान आपण भर द्यायला हवा. प्रिपरेशन दौरान त्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि ते करत असतानाच मागील वर्षाचे जे प्रश्नपत्रिका आहेत त्या किती आपल्यासाठी महत्वाच्या आहेत, पूर्व परीक्षेमध्ये आपलं नियोजन कसं असायला पाहिजे, मुख्य परीक्षेमध्ये आपलं नियोजन कसं असायला पाहिजे, कशा पद्धतीने आपली ओव्हरऑल प्रिपरेशन असलं पाहिजे, याबद्दल आपल्याला सांगितलं. सो याबद्दलच आपण थोडंसं आणखी नवीन गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आपण जेव्हा UPSC किंवा नागरी सेवा परीक्षा किंवा त्यामधल्याही ज्या आपल्याला लिमिटेड पोस्ट माहित असतात की IAS, IPS, IRS, याचं एम घेऊन की मला या परीक्षेद्वारे IAS व्हायचं आहे किंवा IPS व्हायचं आहे किंवा IRS व्हायचं आहे किंवा नागरी सेवा मध्ये एक सिव्हिल सर्वंट व्हायचं आहे, हे जेव्हा आपण एम आपण फिक्स करतो तेव्हा मुळात आपल्याला सिव्हिल सेवा परीक्षा आहे कशी, कशा पद्धतीने ती परीक्षा घेतली जाते याबद्दल माहिती असणं फार गरजेचं असतं. अदरवाईज आपण परीक्षेची प्रिपरेशन किंवा अभ्यास तर सुरू करतो, पण सुरुवातीला परीक्षाचा अभ्यास करताना काय गोष्टी आपल्याला आवश्यक असतात माहिती असणं, ह्या आपल्याला माहित नसतात. आणि 5-6 महिने प्रिपरेशन गेल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की ज्या बेसिक गोष्टी होत्या त्या लक्षात न घेता, जे बेसिक प्रिपरेशन आहे ते लक्षात न घेता मी सरळ माझं प्रिपरेशन सुरू केलं आणि मी त्या योग्य दिशेने प्रिपरेशन नाही करत आहे. बरेच मुलं प्रिलिम्स मध्येच मेन्स मध्येच नापास होतात. तर या परीक्षेचं योग्य नियोजन फार गरजेचं असतं. जसं आपण सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत आहोत तर सुरुवातीला जसं मंचकिप्पर सरांनी आपल्याला नुकताच सांगितलं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहे अभ्यासाची सुरुवात करण्याच्या आधी. सो एक्झाम पॅटर्न जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला लक्षात येईल की ही जी परीक्षा आहे नागरी सेवा परीक्षा ही 3 टप्प्यांवर घेतली जाते. त्यामध्ये पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे आणि मुलाखत किंवा इंटरव्ह्यू आहे. सो प्रत्येक स्टेजचं आपलं एक वेगळं महत्व आहे, वेगळं एक क्रायटेरिया UPSC ने तयार केलेला आहे आणि त्या क्रायटेरियानुसारच आपल्याला स्वतःला अडॅप्ट करायचं आहे, स्वतःला प्रिपेअर ठेवायचं आहे. सो या 3ही लेवलचा आपल्याला जो पॅटर्न आहे कशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे, पूर्व परीक्षा कशी असते, मुख्य परीक्षा कशी असते आणि इंटरव्ह्यू मुलाखत कशी असते हे माहित असणं गरजेचं आहे. जसं ओव्हरऑल एक उगवतं तुम्हाला सांगायचं झालं तर पूर्व परीक्षा जी आहे ती आपली ऑब्जेक्टिव्ह असते आणि आपलं म्हणजे एक क्वेश्चन दिला जाईल, त्याच्यावर आपल्याला 4 क्वेश्चन ऑप्शन दिले जाईल आणि आपल्याला एक ऑप्शन त्यातून निवडायचा आहे. याचा अर्थ काय की आपलं नॉलेज आपण जे वाचलेलं आहे थ्रूआउट आपल्या प्रिपरेशनच्या दौरान, तर जसं मंचकिप्पर सरांनी सांगितलं की आपल्याला काही स्टॅटिक नॉलेज, काही फॅक्च्युअल नॉलेज पण असणं गरजेचं आहे जे ऍक्च्युअली आपल्या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं जातं. आणि ते जर नसलं तर आपलं
क्वेश्चन जे आहे तो चुकून जाईल, आपण प्रिलिम मध्ये ते क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करू शकणार नाही. सो पूर्व परीक्षा जी आहे टोटली ऑब्जेक्टिव्ह आहे, जी आपल्या नॉलेजवर, आपल्या प्रिपरेशनवर डिपेंडंट आहे. मुख्य परीक्षा जी आहे, जी आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह लिहायची आहे, 1750 मार्काची ती पूर्ण मुख्य परीक्षा असते, ज्यामध्ये 9 पेपर आपल्याला लिहायचे असतात. प्रत्येक पेपर 3 तासाचा असतो आणि एका दिवशी 2 पेपर आपल्याला लिहावे लागतात, 250 मार्काचे. सो पेशन्स खूप महत्वाचे आहे या प्रिपरेशन दौरान. आणि मेन्सचे आन्सर लिहितानाही आपली आन्सर रायटिंग, जसं टिप्पर सरांनी सांगितलं की आन्सर रायटिंग पण आपली प्रॉपरली डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे. सो ऍट अ टाइम युपीएससी काय करताय की आपल्याकडून ऑब्जेक्टिव्ह नॉलेज तर घेतच आहे, की मुलांकडे ऑब्जेक्टिव्ह फॅक्च्युअल नॉलेज कशा पद्धतीचं असणं गरजेचं आहे. त्यासोबतच डिस्क्रिप्टिव्ह जे मुख्य परीक्षेमध्ये आन्सर लिहित आहोत आपण, त्यामध्ये मुलांचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे, मुलांची कितव्या लेवल पर्यंत थिंकिंग प्रोसेस आहे, मुलांचे जे आम्ही त्यांना या सिलेक्शन प्रोसेस नंतर ऍज अ ऑफिसर सिलेक्ट करणार आहोत त्या कॅन्डिडेटला, तर त्याची विचार क्षमता कशी आहे, तो कशा पद्धतीने विचार करतो, त्याचे ओपिनियन कशा पद्धतीचे आहेत, आणि तो जेव्हा प्रशासनामध्ये ऍज अ सिव्हिल सर्वंट म्हणून काम करेल तेव्हा त्याच्याकडे कुठल्या इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत, जे तो त्या सिस्टीम मध्ये आल्यानंतर लोकांच्या कल्याणासाठी काम करताना त्या योजना, त्या आयडियाज इम्प्लिमेंट करेल. सो या ज्या डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंग आपण करतो आहे किंवा डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला आन्सर लिहायचे मुख्य परीक्षेत, याच्या मागचा हा मेन उद्देश आहे की आपले पॉइंट ऑफ व्ह्यू, आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टींबद्दल किती अवेअर आहोत आणि त्याबद्दल आपले मत काय आहेत, याबद्दल ही ओव्हरऑल मुख्य परीक्षा आहे. आणि इंटरव्ह्यू, मुलाखत, ज्यामध्ये प्रत्यक्ष इंटरव्ह्यू न म्हणता त्याला युपीएससीने पर्सनॅलिटी टेस्ट असं संबोधित केलं आहे. म्हणजे काय की जो कॅन्डिडेट आहे, ज्याचा ते पर्सनॅलिटी टेस्ट घेणार आहे, एक प्रकारची टेस्ट ज्यामध्ये पर्सनॅलिटीची टेस्ट आहे, यानी व्यक्तिमत्वाची ती चाचणी आहे, ज्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, तुमची बॉडी लँग्वेज, तुमचे विचार कशा पद्धतीचे आहे. फॉर एक्झाम्पल इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला एखादी सिच्युएशन विचारली, त्या सिच्युएशन मध्ये ऍज अ ऑफिसर तुम्ही काय सांगाल, काय तुम्ही स्टेप्स घ्याल ते एखादी सिच्युएशन काउंटर करण्यासाठी, ती सुरळीत करण्यासाठी, तुमचे आयडियाज कशा पद्धतीचे आहेत, तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टींबद्दल म्हणजेच राज्य स्तरावरचं, राष्ट्रीय स्तरावरचं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या घटना आजूबाजूला आपल्या घडत आहेत, ज्या आपण दैनंदिन वृत्तपत्रांद्वारे वाचत असतो, बघत असतो, न्यूज मध्ये बघत असतो, त्याबद्दल आपण किती अवेअर आहोत, किती साजक आहोत, आपल्याला त्या गोष्टी कशा पद्धतीने माहित आहेत आणि त्याबद्दल आपले ओपिनियन काय, मत काय आहे. सो एक पद्धतीचे रॅशनल, म्हणजेच कुठल्या आपला पक्ष न घेता आपण त्या उत्तरांना कसं सामोरं जातो, या पद्धतीची एक पर्सनॅलिटी टेस्ट युपीएससी कंडक्ट करते. सो या तिन्ही स्तरावर विद्यार्थ्यांना एक सक्षम आपल्याला ऑफिसर निवडायचा आहे. सो तिन्ही लेवलवर तो कशा पद्धतीने उतरत आहे, कशा पद्धतीने सामोरं जात आहे, हीच खरी परीक्षा आहे आपली या 3 लेवलची. सो प्रिपरेशन दौरान जसं मी सांगितलं की आपल्याला सुरुवातीला 3 महत्वाच्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, जे म्हणजे मागील 10 वर्षांच्या किमान प्रश्नपत्रिका त्या आपल्या लक्षात यायला हव्या. आता बरेच विद्यार्थी आपल्या या झूम मीटिंग मध्ये आज जॉईन झालेले आहेत, बरेचसे पालक पण झालेले आहेत, त्यामुळे जास्त डिटेल मध्ये आपण नाही बघणार, वरच्यावर थोडंसं यशासाठी बघणार की बऱ्याच विद्यार्थ्यांना डिटेल मध्ये मी सांगितलं तर ते कळणार नाही, कारण बरेचसे लहान मुलं पण आहेत, बरेचसे ग्रॅज्युएशनचे मुलं पण आहेत. पण त्यासाठी काय आहे आपल्याकडे उपाययोजना, मिशन आयस द्वारे सध्या आपण काय उपक्रम राबवत आहे, ज्याच्याद्वारे आपल्याला डिटेल पण माहिती मिळवता येईल, तर त्याबद्दल पण मी थोडंसं नंतर सांगणार आहे. पण सुरुवातीला जे पॅरेंट्स, जे किमान शालेय विद्यार्थी किंवा ग्रॅज्युएशन करणारे विद्यार्थी आज आपल्या झूम मीटिंग मध्ये जोडलेले आहेत, त्यांना मला सांगणं असं गरजेचं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी एम केलेला आहे की मला पुढे नागरी सेवा परीक्षा युपीएससीची द्यायची आहे, तर त्या विद्यार्थ्यांकडे सुरुवातीला कुठल्या गोष्टी असणं गरजेचं आहे. तर आता बघतो आपण की इंटरनेटवर बरेचसे सोर्सेस, बरीचशी माहिती उपलब्ध आहे, तर या इंटरनेटचा फायदा आपण
या परीक्षेबद्दल माहिती मिळवण्यासाठी कसा करू शकतो, तर इंटरनेटवर आपल्याला मागील 10 वर्षाच्या पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आपल्याला मिळू शकतात. जसं सरांनी पण त्याच्यावर भर दिला की आपला मुख्य जो साथी आहे, मुख्य जो सपोर्टर आहे या परीक्षेदौरान, तो आहे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका. त्या आपल्या सोबत खोटं बोलू शकणार नाही, त्या आपण व्यवस्थित सॉल्व्ह केल्या. पण या सॉल्व्ह करण्याआधी आपला अभ्यास पण असणं गरजेचं आहे, तेव्हाच आपण या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करू शकतो. याचा अर्थ काय की पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचा आपला किमान 70% सिलेबस जोपर्यंत आपण कम्प्लीट करत नाही, तोपर्यंत आपण आन्सर रायटिंग जे आहे ते स्टार्ट करू शकत नाही. परंतु आपण प्रश्नपत्रिका या प्रिपरेशन दौरान बघणं गरजेचं असतं. का बरं? कारण पूर्व परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत, मुख्य परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत, कुठल्या विषयाचे प्रश्न विचारले जात आहेत, कुठल्या विषयांवर भर दिलेला आहे, हे आपल्याला या प्रश्नपत्रिकेद्वारे कळतं. जेणेकरून आपण अभ्यास करताना आपल्याला कुठले निवडक विषय आपल्याला प्रॉपरली तयार करायचे आहेत हे आपल्याला कळेल. जसं इपर सरांनी सांगितलं की बरेचसे असे विषय आहेत किंवा टॉपिक्स आहेत जे मागच्या 10-12 वर्षात त्याच्यावर हार्डली 1 किंवा 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यामुळे त्यावर आपल्याला जास्त एफर्ट्स न घेता, कारण ओव्हरऑल आपण रँकिंग जर बघितली तर जो ऑल इंडिया रँक 1 येतो त्याला किमान 52 ते 53% असतात 100 पैकी. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की फक्त जो हायएस्ट मार्क गेनर आहे, हायएस्ट मार्क टेकर आहे, रँक 1 ज्यांना मिळाले त्यांना फक्त 52% मार्क्स आहेत. म्हणजे काय की आपल्याला पूर्ण 100% यावर ओतून घ्यायचं नाही आहे. ठीक आहे, जेवढं गरजेचं आहे, ज्यावर प्रश्न विचारले जात आहेत तेवढा सिलेबस आपल्याला गरजेचा सिलेबस या दौरान करायचा आहे. सो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर झाले. दुसरं महत्वाचं म्हणजे या परीक्षेचा सिलेबस. असं म्हणतात की आपण युपीएससी देत असू, एमपीएससी देत असू किंवा कुठलीही परीक्षा भारतातली देत असू, जर आपल्याला त्या परीक्षेचा सिलेबस माहित नसेल, त्या परीक्षेचा एक्झाम पॅटर्न माहित नसेल, तर ती परीक्षा देऊन काहीच अर्थ नाही. त्यामुळे त्या परीक्षेचा सुरुवातीला सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे. अदरवाईज स्टार्ट करून काहीच अर्थ नाही. आपण वरच्यावर काहीतरी पुस्तकं वाचू, पण आपल्याला एक्झॅक्टली सिलेबस काय ते माहित नसणार. त्यामुळे आपण A to Z सगळे पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करू. आपल्याला या परीक्षेत कुठल्या पद्धतीची कुठल्या विषयात PhD नाही करायची आहे. आपल्याला परीक्षेपुरताच अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला पास व्हायचा आहे. हा मेन आपला उद्देश आहे या परीक्षेच्या प्रिपरेशन दौरानचा. सो सिलेबस महत्वाचा आहे. सिलेबस आपल्याला गुगलवर सरळ मिळू शकतो, जी पण आपण परीक्षा देत असू. फॉर एक्झाम्पल मी सर्च केलं UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम सिलेबस. सो पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस माझ्या समोर येईल. तो सरळ सरळ मला प्रिंट करायचा आहे आणि माझ्याजवळ ठेवायचा आहे, जेणेकरून प्रिपरेशन दौरान मला त्या सिलेबसवर, पूर्व परीक्षेच्या आणि मुख्य परीक्षेच्या सिलेबसवर माझ्या प्रिपरेशनच्या वेळेस मला जाता येईल, ते बघता येईल की कुठले टॉपिक्स मला विचारले जात आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरून मला असं लक्षात येईल की कुठल्या टॉपिकवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे, तर हे झाली सुरुवात करण्याची पद्धत. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे आपल्या प्रिपरेशनच्या या प्रवासामध्ये सुरुवातीला, ती म्हणजे बेसिक. सो बेसिक जर आपलं क्लिअर नसेल तर आपण पुढे अभ्यास करू शकणार नाही. आपल्याला पुढचे कन्सेप्ट जे आहेत, कारण n नंबर ऑफ बुक्स आहेत, प्रत्येक विषयाचे हजारो बुक्स आता इंडियामध्ये अवेलेबल आहेत या सिव्हिल सर्व्हिसेसचे, पण आपल्याला निवडक पुस्तकं निवडायचे आहेत आपल्या सिलेबसच्या रिलेटेड. सो सिलेबस आपण बघितला, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण बघितले. आता तिसरा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे बेसिक. सो आपल्याला या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यावर मी भर देतोय ते म्हणजे जेवढे विद्यार्थी इथे जुळलेले आहेत, पालक जुळलेले आहेत, त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की UPSC ला बेसिक सिलेबस आहे आपला 6वी ते 12वीचा. जेवढे विद्यार्थी आज ग्रॅज्युएशन करत आहे, आपल्या शालेय विद्यार्थी आहेत, त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की UPSC ला कुठे हाय लेवलचा सिलेबस विचारलेला नाही आहे. आपल्याला आपल्या शालेय जो सिलेबस आहे, आपल्या ग्रॅज्युएशनचा जो सिलेबस आहे तोच विचारलेला आहे. मुख्य परीक्षेमध्येही पण मॅक्झिमम क्वेश्चन जे आहेत ते आपल्या ग्रॅज्युएशन लेवलचेच असतात.
ठीक आहे. तर शालेय सिलेबस जो आहे 6वी ते 12वीचा तो आपला बेसिक सिलेबस आहे. आता शालेय सिलेबस कुठला आपल्याला कव्हर अप करायचा आहे, तो म्हणजे एनसीईआरटीचा. जसं आपलं स्टेट बोर्ड सिलेबस आहे, सीबीएसईचा सिलेबस आहे, तशाच पद्धतीचा नॅशनल लेवलवर एक एनसीईआरटीचा जो नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन ट्रेनिंग अँड रिसर्च एक जी संस्था आहे, त्याद्वारे ज्या पद्धतीचे बुक्स तयार केले गेले आहेत 6वी ते 12वीच्या स्टँडर्डचे, ते आपल्याला वाचायचे आहेत. आता हे पुस्तकं आपल्याला कसे अवेलेबल होतील, कुठे मिळतील, कुठल्या लँग्वेज मध्ये हे आपल्याला अवेलेबल होतात, याबद्दल आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण एनसीईआरटी जे आहेत ते आपल्याला एकतर हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये अवेलेबल होतात. सो ज्या विद्यार्थ्यांनी ठरवलं की मला मराठीमधून द्यायची आहे किंवा जे बाकीच्या स्टेट्स मधले विद्यार्थी आहेत ज्यांनी ठरवलं की मला वेगळ्या भाषेमधून परीक्षा ही द्यायची आहे, तर त्या विद्यार्थ्यांना हे माहित असणं गरजेचं आहे की हिंदी आणि इंग्लिश मधूनच आपल्याला एनसीईआरटी अवेलेबल आहे. सो जेवढे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांना हिंदीमधून किंवा इंग्लिश मधूनच ही पुस्तकं वाचायची आहेत. आणि या 6वी ते 12वीच्या जो सिलेबस आहे एनसीईआरटीचा त्याच्यामधले निवडक विषयच आपल्याला वाचायचे आहेत. निवडक विषय कोणते, तर इतिहास असेल आणि हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल म्हणजेच भूगोल, पॉलिटी असेल, आपलं राज्यशास्त्र असेल, त्यानंतर नागरिकशास्त्र जे आहे ते, सिव्हिक्स ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर इकॉनॉमिक्स असेल आणि अर्थशास्त्र असेल, आणि सायन्स आणि एन्व्हायरमेंट म्हणजेच विज्ञान आणि पर्यावरण, ह्या निवडक विषयांचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे या एनसीईआरटीच्या 6वी ते 12वीच्या सिलेबस मधून. कारण यामधलेच प्रश्न डायरेक्टली और इनडायरेक्टली आपल्या पूर्व परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. सो एनसीईआरटीज खूप महत्वाचे पडतात. असं म्हणतात की एनसीईआरटीज जे आहेत जे जरी सफिशियंट नसले, म्हणजे आपल्याला एनसीईआरटीज नंतर रेफरन्स बुक तर वाचायचेच आहेत. सो एनसीईआरटीज आर नॉट सफिशियंट बट आर नेसेसरीज, गरजेचे आहेत, मॅन्डेटरी आहेत आपल्याला वाचणं. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, सिलेबस आणि एनसीईआरटीज हे सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांना या फ्लो थ्रूच जायचं आहे आपल्याला. बरेचसे आता दिल्लीमध्ये मी कोचिंग घेतो, मुलांना शिकवतो, बरेच असं लक्षात येतं की ज्या स्टेट्स मधून विद्यार्थी येत आहेत, इस्पेशली महाराष्ट्रामधूनही, तर मुलांचं बेसिक्सच कव्हर नसतं, मुलांना सिलेबसच माहित नसतं, मुलांना एक्झाम पॅटर्न माहित नसतो, मुलांना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर माहित नसतात, मुलांनी एनसीईआरटीज वाचलेली नसतात आणि डायरेक्टली मुलं कोचिंग जे आहे ते जॉईन करतात आणि 5-6 महिने त्यांना कुठल्याच पद्धतीची कोचिंग जे आहे ते लक्षात येत नाही, कारण त्यांनी बेसिकच कम्प्लीट केलेलं नसतं. त्यामुळे आम्ही जे शिकवतो ते त्यांना लक्षातच येत नाही. त्यामुळेच आपलं बेसिक असणं फार गरजेचं आहे. सो आज जेवढेही मुलं पालक आज जुळलेले आहेत त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांवर, आपल्या पाल्यांवर, किंवा ज्या पाल्यांना असं वाटतं की माझ्या मुलाने युपीएससीची तयारी पुढे करावी, त्यांनी ह्या 3 गोष्टी नोट डाऊन करून घ्याव्या आणि त्या आपल्या विद्यार्थ्यांनी पण नोट डाऊन करून आपल्या स्वतःला सांगावं की आता मी सुरुवात करतोय तर मला ह्या 2-3 गोष्टी लक्षात आहेत. आणि त्यानंतर मग आपला डिटेल स्टडी सुरू होतो, ज्याबद्दल आज डिस्कस करणं गरजेचं नाही, कारण आपल्याला सुरुवातीला बेसिक काय आहे तेच माहित असणं गरजेचं आहे. सो आता मी सांगितलं की आता हे बेसिक कसं आपल्याला लक्षात येईल, यासाठी जेव्हा मी आता या वीक मध्ये दिल्लीवरून आलो तेव्हा मिशन IAS अंतर्गत या गोष्टींवरच आम्ही विचार केला की जेवढेही मुलं युपीएससीची तयारी करत आहेत महाराष्ट्रातही आणि ओव्हरऑल भारतामध्ये, त्यांचं बेसिक क्लिअर नाही. त्यामुळे मिशन IAS अंतर्गत आम्ही असेच 2 महत्वाचे कोर्स जे आहे ते लॉन्च केले रिसेंटली, आणि त्याचे किमान 10 दिवसाचा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला सर्वांना ऑल ओव्हर इंडिया, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना फ्री आम्ही प्रोव्हाइड करतो आहे, जेणेकरून मुलांचे डाऊट्स जे आहेत ते आमच्या लक्षात येतील, ते क्लिअर करता येतील आम्हाला. सो हे 2 कोर्स कुठले आहेत, तर पहिला कोर्स म्हणजे 10 दिवसाचा आम्ही एक फाउंडेशन कोर्स आपल्या सर्वांसाठी जो आहे तो सुरू केला. 10 दिवसाच्या फाउंडेशन कोर्समध्ये आम्ही काय घेणार आहोत, तर 10 दिवसाच्या फाउंडेशन मध्ये जेवढे विद्यार्थी, म्हणजे किमान जे मिशन IAS मध्ये ज्युनियर IAS चे विद्यार्थी जुळलेले आहेत 2री पासूनचे, किंवा जे नाही जुळलेले आहेत पण महाराष्ट्रामध्ये प्रिपेअर करतात वेगवेगळ्या ठिकाणी, सो जेवढे शालेय विद्यार्थी आहेत, ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आहेत,
त्यांच्यासाठी एक्झॅक्टली युपीएससी आहे काय, युपीएससीचा सिलेबस काय असतो, एक्झाम पॅटर्न कशी असते, कुठल्या पद्धतीचे पेपर असतात, पूर्व परीक्षा कशी असते, मुख्य परीक्षा कशी असते, आपल्याला बुक्स कुठले कुठले वाचावे लागतात, न्यूजपेपर जो महत्वाचा मुद्दा आहे ज्यावर मी थोडस 2 मिनिटं बोलेल की आपण बेसिक स्टार्ट करताना न्यूजपेपरचं महत्व काय आहे, त्याच्यानंतर ऑप्शनल सिलेबस, जो पण कोअर बाबी आहेत युपीएससी बद्दल त्या सर्व बाबी या 10 दिवसाच्या कोर्समध्ये आम्ही डिस्कस करतोय आणि ते तुम्हाला युट्यूब चॅनलवर आणि आमचं जे ऍप आहे मिशन आयएस द्वारा तयार केलं गेलेलं त्याच्यावर फ्री अवेलेबल होतील. त्यावर एमसीक्यूज कसे असतात, असाइनमेंट्स कशी असते, ह्या पण सर्व गोष्टी त्यामध्ये दिलेल्या आहेत. ओव्हरऑल या 10 दिवसाच्या कोर्सचा आमचा मुख्य उद्देश हा आहे की प्रिपरेशन करण्याच्या आधी ज्या बेसिक गोष्टी मुलांना माहीत असल्या पाहिजे, कॅन्डिडेट्सला माहीत असल्या पाहिजे, त्या आधी क्लिअर करणे. सेकंड कोर्स जो आम्ही लॉन्च केला रिसेंटली 10 जून पासून, तो आहे एनसीईआरटी कोर्स फॉर युपीएससी अँड एमपीएससी. एमपीएससीच्या सोबतच जे अदर स्टेट मधले मुलं त्या स्टेटची स्टेट पीसीएस आणि स्टेट सर्व्हिसेस परीक्षा देत आहेत ते पण विद्यार्थी यामध्ये जुळू शकतात. आता यामध्ये आम्ही या 10 दिवसाच्या फाउंडेशन कोर्स नंतरची जे नेक्स्ट स्टेप आहे जी तुम्हाला प्रिपरेशन दौरान करायची आहे ती म्हणजे एनसीईआरटी प्रॉपरली. सो एनसीईआरटीचा बेसिक 6वी ते 12वीचा जो सिलेबस आहे आणि जे इम्पॉर्टंट एनसीईआरटीज आहेत तेच फक्त या 2 महिन्याच्या कोर्समध्ये आम्ही कम्प्लीट करतोय. त्याशिवाय आपण स्वतःच्या नोट्स कशा तयार करायच्या, कशा पद्धतीने आपल्याला आपल्या स्वतःच्या नोट्स तयार करायच्या ज्या आपल्याला प्रिपरेशनच्या दरम्यान आपल्याला मदत करतील, रिव्हिजनसाठी आपल्याला मदत करतील. त्याचबरोबर एनसीईआरटीच्या सिलेबसवर कशा पद्धतीने प्रिलिम्सचे प्रश्न येतात, कशा पद्धतीने मेन्सचे क्वेश्चन येतात, हे पण असाइनमेंटद्वारे त्या कोर्समध्ये तुम्हाला सर्वांना दिल्या जातील, जेणेकरून कोर्स बघितल्यानंतर त्याची पीडीएफ जी आहे ती वाचल्यानंतर तुम्हाला एमसीक्यूज कसे सॉल्व्ह करायचे, किती मार्क्ससाठी क्वेश्चन विचारले जातात, डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स कशी लिहायचे याची आतापासून तयारी होईल. सो हे जे 2 कोर्स आम्ही लॉन्च केले याचा मेन उद्देश आपल्या लक्षात येईल की जे मुलं ऍक्च्युअल तयारी करत आहेत आणि तयारी करणार आहेत त्यांची सर्व बेसिक तयारी या 2 कोर्सद्वारे होईल. सो 10 दिवसाचा कोर्स आहे तो सर्वांसाठी फ्री आहे, तो सर्वांना अटेंड करता येईल आणि मी सर्वांना अपील करेल की जेवढेही पालक आज जुळलेले आहेत, जेवढे विद्यार्थी जुळलेले आहेत त्यांनी त्या ऍपवर त्या ऍप बद्दल माहिती जी आहे ते मिशन आयएसचे जे सहसंचालक आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती देतील की कसं ते ऍप आहे, कसं आपल्याला ते कोर्स जे आहेत ते बघता येतील. पण सर्वांना मी अपील करेल की आपले जे पाल्य आहेत, जे विद्यार्थी आज जुळलेले आहेत त्यांनी त्या 10 दिवसाच्या फाउंडेशन कोर्सचा लाभ घ्यावा. ते युट्यूबवर पण अवेलेबल आहेत, ते आपण बघावे, त्याच्या नोट्स काढाव्या, त्याच्या आपल्याकडे माहिती असू द्या, जेणेकरून आपण जेव्हा प्रिपरेशन स्टार्ट करू तेव्हा आपल्याला गोंधळ होणार नाही, आपल्याला 10 जणांना विचारायची गरज पडणार नाही. कारण बरेच विद्यार्थी असे आहेत की जे प्रिपरेशन स्टार्ट करतात आणि स्टार्ट केल्यानंतर त्यांना असं लक्षात येतं की मी प्रश्नपत्रिका नाही बघितल्या, मला एक्झाम पॅटर्न माहित नाही, मग गोंधळल्यासारखे ते होतात आणि 10 जणांना विचारतील, याला विचारतील, त्याला विचारतील, कोणी त्यांना बरोबर मार्गदर्शन करत नाही. त्यामुळे बरेचसे विद्यार्थ्यांचा वेळ जो आहे तो वाया जातो. सो या गोष्टींना लक्षात घेऊन आम्ही तो कोर्स 10 दिवसांचा तो फ्रीली सर्वांना अवेलेबल केलेला आहे आणि एनसीईआरटीची एक नाममात्र फी ठेवून आम्ही तो कोर्स एनसीईआरटीचा पण लॉन्च केलेला आहे. सो अशा पद्धतीने आपण बेसिक आपलं कम्प्लीट करू शकतो आणि नंतर मग आपण आपल्याला फॉर एक्झाम्पल कोचिंग घ्यायची आहे किंवा सेल्फ स्टडी ज्यावर मंचकेकर सरांनी भर दिला की सेल्फ स्टडी आजच्या या प्रिपरेशन मध्ये फार गरजेची आहे. कारण कोविड आहे, त्याच्यामुळे बरेचसे क्लासेस बंद पडलेले आहेत. दिल्लीमध्ये पण बरेचसे क्लासेस जे आहेत ते ऑफलाईन बंद झालेले आहेत. ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहेत पण मुलांना ऑनलाईन क्लासेसद्वारे समजणं, शिक्षकांशी इंटरॅक्ट करणं हे फार अवघड जातं. त्यामुळे बरेचसे मुलांचे डाऊट्स क्लिअर होत नाही. त्यामुळे ऑफलाईन प्रिपरेशन ऑनलाईन प्रिपरेशन पण थोडीशी अडचणीची जाते. त्यामुळेच सेल्फ स्टडी फार गरजेचा असतो. मी स्वतःही कुठलीच कोचिंग न लावता सेल्फ स्टडी करतोय, त्यामुळे सेल्फ स्टडीचं महत्व मला माहित आहे. सेल्फ स्टडी कशी करावी यासाठी मी सांगितलं की आधी आपण बेसिक कम्प्लीट करणे आणि त्यानंतर
आपल्या आजूबाजूला कुठले अधिकारी असतील ज्यांनी रिसेंटली ही परीक्षा पास केलेली असेल, किंवा आम्ही जे मिशन IAS द्वारे अशा बेसिक कोर्स आणि प्रिपरेशन कसं करावं याबद्दल, सेल्फ स्टडी प्रिपरेशन कसं करावं याबद्दल जनजागृती करतोय, अवेअरनेस करतोय, तर त्याद्वारे पण मुलं आपली स्ट्रॅटेजी तयार करू शकतात. सो या पद्धतीने आपण स्टार्ट करू शकतो. आणि मेन्स, प्रिलिम्स याबद्दल डिटेल मी त्या 10 दिवसामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आजच्या ज्या झूम मीटिंग मध्ये डिटेल जो बऱ्याचशा मुलांना कळणार नाही, तर जे तयारी करतात त्यांनी त्या 10 दिवसाच्या फाउंडेशनद्वारे आपले डाऊट्स जे आहेत ते क्लिअर होतील. त्याचबरोबर आता एक बेसिक मुद्दा जो आहे तो म्हणजे मिशन IAS द्वारे पण हे बऱ्याचदा अवेअर केलं जातं की स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपण न्यूजपेपर रिडिंग करणं फार गरजेचं आहे. मिशन IAS द्वारे स्पर्धा परीक्षेची प्रॉपर ABCD वगैरे तयार केली गेलेली आहे. जे ते ई बुक्स जे आहेत ते मिशन IASच्या वेबसाईटवर असतील, किंवा मिशन IAS द्वारे रिसेंटली आता आम्ही करतोय की ABCDचा पण एक व्हिडिओ आपल्यासाठी लॉन्च करू की आपण न्यूजपेपर कसा वाचावा, न्यूजपेपर मधून कुठल्या बाबी आपण दौरान परीक्षेसाठी महत्वाच्या ज्या नोट डाऊन केल्या पाहिजे. सो एक तर आहे की आपण न्यूजपेपर जेवढे आज पाल्य जुळलेले आहेत किंवा पालक जुळलेले आहेत त्यांना माझा अशी अपील आहे, विनंती आहे की आपला पाल्य जर आपल्याला अधिकारी म्हणून हवा आहे तर आपण डेली एक कुठला तरी न्यूजपेपर जो मराठीत असेल किंवा इंग्रजीचा असेल, एक कुठलाही न्यूजपेपर आपण आपल्या घरी लावावा आणि आपण आपल्या पाल्यासोबत तो वाचा, जेणेकरून त्यालाही न्यूजपेपर रिडिंगची सवय होईल, तो पण न्यूजपेपर रिडिंग करायला लागेल. आणि न्यूजपेपर मग नेमका कसा वाचायचा, त्याच्यातून कुठल्या बाबी स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला घ्यायच्या आहेत, त्यासाठी मग आहे स्पर्धा परीक्षेची ABCD जी मिशन IAS द्वारे तयार केली गेलेली आहे. त्याचा येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला एक व्हिडिओ युट्यूबवर किंवा त्या ऍपवर मिळेल, ज्याच्यावर आपण बघू शकाल की स्पर्धा परीक्षेची ABCD कशी आहे आणि कशा पद्धतीने न्यूजपेपर मधून जे फॅक्च्युअल फॅक्ट्स आहेत, महत्वाची माहिती आहे, जे आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते, ते आपल्याला कशी नोट डाऊन करायची आहे. सो न्यूजपेपर आतापासून आपण वाचणं फार गरजेचं आहे. सो ही झाली ओव्हरऑल माहिती जी आज मी तुम्हाला दिली. आणि जे विद्यार्थी खरंच तयारी करताय, मनापासून तयारी करताय, सिरियसली तयारी करतायत, त्यांना मी अशी अपील करेल की त्यांनी तो 10 दिवसाचा बेसिक फाउंडेशन कोर्स करावा. त्यासोबतच NCERT पण आपलं पक्क करण्यासाठी NCERTचा कोर्स पण जॉईन करावा. अशाच पद्धतीचे बाकीचे जे व्हिडिओज आहेत आपल्या प्रिपरेशन साठीचे, ते हळूहळू आपल्या समोर मिशन IAS द्वारे आम्ही अपलोड करण्याचा प्रयत्न करू, शेअर करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून प्रिपरेशन ओव्हरऑल आपलं कशा पद्धतीने चांगलं होईल याबद्दल आम्ही भर देण्याचा प्रयत्न करू. सो ही झाली याबद्दलची जी माहिती. सो मी पाल्यांना आणि पालकांना विनंती करेल की त्यांनी आतापासून अवेअर होऊन या पद्धतीची तयारी करावी. सो मी धन्यवाद देतो मिशन IAS चे संचालक डॉक्टर नरेशचंद्र काटवळे सर, सहसंचालक प्रवीण खांडवे सर, की त्यांनी मला आवर्जून तुमच्याशी संवाद साधण्याची विनंती केली, तुमच्याशी संवाद साधण्याची मला संधी दिली. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. सर्वांना ऑल द बेस्ट आणि थँक्यू. नमस्कार, धन्यवाद प्रशांत सर, आपण या ठिकाणी आलात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, पालकांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. ऍप बद्दल माहिती दिली. हा, तर सर्वप्रथम आपण माझा एक नंबर नोट करा. तुम्हाला स्पर्धा परीक्षेबाबत काही अडचण आली तर माझा नंबर आहे 9890967003. नंबर परत सांगतो, 9890967003. आणि माझे जे सहसंचालक आहेत प्राध्यापक प्रवीण खाडवे, त्यांचा नंबर आहे 8275732298. आमचे जे उपक्रम चालतात त्यामधला पहिला उपक्रम आहे 2ऱ्या वर्गापासून IAS चे प्रशिक्षण. याला फक्त ₹1 प्रतिदिन म्हणजे वर्षाचे 365 रुपये एवढी अल्प फी आहे. दुसरा जो कोर्स आहे तो आहे स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर. दरवर्षी आमचं अमरावतीला खूप मोठं जवळपास 850 मुलांचं स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आयोजित करण्यात येत असतं. परंतु गत वर्षीपासून हे जे लॉकडाऊन सुरू झालं त्यामध्ये आमचं संस्कार शिबिर
झालं नाही, म्हणून आम्ही ऑनलाईन पद्धतीनं हे संस्कार शिबिर आयोजित करीत आहोत. त्याची फी फक्त 15 दिवसाचं संस्कार शिबिर आहे. त्याची फी फक्त 500 रुपये आहे. तिसरा जो आमचा कोर्स आहे तो आहे सुपर 60. हा सुपर 60 कोर्स पूर्ण भारतामध्ये सुरू झालेला आहे आणि सुपर 30चे जे जनक आहेत आनंद कुमार बिहार, त्यांनी हा कोर्स पूर्ण भारतामध्ये लॉन्च करायचं ठरवलं आहे. आणि मिशन IAS मध्ये आतापर्यंत जवळपास 26,000 मुले जॉईन झालेले आहेत. चौथा जो कोर्स आहे त्याचं नाव आहे NCERT चा कोर्स आणि हा NCERT चा कोर्स 2 महिन्याचा असून यामध्ये पूर्ण NCERT आताच आपल्याशी बोललेले श्री प्रशांत भाग्यवंत सर कंप्लीट करून देणार आहेत. मी प्राध्यापक प्रवीण खाडवे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या ज्या कोर्सची सविस्तर माहिती या ठिकाणी द्यावी. प्राध्यापक प्रवीण खाडवे. नमस्कार सर. आपण आज या शेवटच्या मीटिंग मध्ये आताच आपल्याला काठोळे सरांनी जे आपले वेगळे उपक्रम सांगितले त्या उपक्रमाबद्दल थोडक्यात मला जे माहिती महत्वाची सांगायची आहे, जी तांत्रिक दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्वाची आहे ती आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. तर मिशन IASनी जसं सरांनी सांगितलं आपल्याला, तर हे वेगळे जे कोर्सेस या ठिकाणी तयार केले आहे त्यातलं पहिलं आहे आपलं हे संस्कार शिबिर. हे दर उन्हाळ्यामध्ये आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी आयोजित करतो. आणि दुसरं आहे आपलं सुपर 60 फाउंडेशन कोर्स. हे जे कोर्स आहेत या कोर्सला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जे संस्कार शिबिर आणि सुपर 60चं जे आपलं कोर्स आहे तो आपल्या एका ऍपवर अवेलेबल आहे. आणि त्या ऍपसाठी तुम्हाला मी आता चॅटबॉक्स मध्ये मेसेज टाकलेला आहे. आपल्या या ऍपचं नाव आहे PVKT स्कूल. या ठिकाणी आपल्याला दिसते आहे PVKT स्कूल. या ऍपवर आपण गुगल प्ले स्टोअर वरून हे ऍप इन्स्टॉल करू शकतात आणि यावरून तुम्हाला PVKT स्कूल हे ऍप डाउनलोड केलं किंवा तुम्हाला वेबसाईटवर पाहायचं असेल तर pvkt.institute.org.in या वेबसाईट वरून सुद्धा तुम्ही आपले जे कोर्सेस आहेत ते ऑनलाईन पद्धतीने जॉईन करू शकता. या ऍप साठी तुम्हाला हा असा प्रकारचा एक स्क्रीन दिसेल आणि हे ऍप इन्स्टॉल कसं करायचं, PVKT स्कूल ऍप कसं इन्स्टॉल करायचं आणि ते वापरायचं कसं, याबद्दलची जी माहिती आहे ती माहिती त्यासाठी तुम्हाला जो व्हिडिओ लागणार आहे तो व्हिडिओ सुद्धा मी चॅट बॉक्स मध्ये त्याची लिंक टाकलेली आहे. तर तुम्हाला ती जी लिंक आहे ती लिंक पाहून तो व्हिडिओ पाहायचा आहे की PVKT स्कूल कसं ऍप इन्स्टॉल करायचं आणि ते वापरायचं कसं, आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला जे आपले कोर्सेस आहे त्यातले जे कोर्सेस फ्री वाले आहेत ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. बऱ्याचशा कोर्सेसचे बरेचसे डेमो व्हिडिओ फ्री मध्येच आहेत. त्यामुळे आपण या सगळ्याचा आनंद त्या ठिकाणी घेऊ शकता. आणि आपण जर खरोखर MPSC किंवा UPSC करायसाठी तुम्ही जर सिरियसली असाल तर तुम्ही हे कोर्सेस जॉईन सुद्धा करू शकता. तर या पद्धतीने तुम्हाला ह्या कोर्सेसच्या माध्यमातून तुम्हाला जॉईन होता येणार आहे. तुम्हाला मिशन IASच्या उपक्रमाबद्दल अधिक माहिती किंवा काही मेसेज आले असतील तर तुम्हाला हा 82 75 73 22 98 हा नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करावा लागेल, जेणेकरून तुम्हाला आलेले आमच्याकडच्या आलेल्या ज्या लिंक आहेत दर रविवारी आणि शनिवारी आपल्या झूम लिंक असतात. आणि आज जसं आपण आता प्रवीण दोड सरांनी जे कार्यक्रम ठेवला त्याची झूम मीटिंग आहे, अशा आठवड्यामध्ये आणखीन इतर आपल्या मीटिंग असतात. या मीटिंगची माहिती तुम्हाला आमच्या या नंबरवरून तुम्हाला पाठवल्या जाते. ती तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्ही आज चॅट बॉक्स मध्ये सुद्धा तुमचं नाव आणि नंबर तुम्ही टाईप करू शकता. हा कार्यक्रम संपल्यानंतर मिशन IAS बद्दल जुळण्यासाठीच्या ज्या लिंक आहेत त्याच्याबद्दल व्हॉट्सअपचे ग्रुप आणि टेलिग्रामची लिंक आणि युट्यूबचं चॅनल याबद्दलची पण माहिती मी चॅट बॉक्स मध्ये टाकलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही त्याला जॉईन होऊ शकता आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला मिशन IASच्या वेगळ्या उपक्रमाबद्दल या ठिकाणी तुम्हाला जुळता येईल. तर आज या मीटिंग मध्ये आपण या ठिकाणी हजर झालात तर आपण मला वाटते आता या कार्यक्रमाच्या शेवटी आपण आलेलो आहोत. तर मी या ठिकाणी काठोळे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांचे काही या ठिकाणी उपस्थितांचे काही प्रश्न असतील तर 1-2 प्रश्न आपण ते घेऊ आणि प्रशांत सर आणि काठोळे सर त्याला उत्तर देतील आणि त्यानंतर आपण ही मीटिंग या ठिकाणी संपवूया. तर मी विनंती करतो की जे पार्टिसिपंट या ठिकाणी हजर आहेत त्यांनी आपला हँड रेस करावा. महत्वाचं म्हणजे आज आपल्या इकडे महत्वाचं
एक मिशन IAS चा उपक्रम आपल्या मुंबईमध्ये प्रसिद्ध करणारे आमचे सहकारी श्री नरेश गुप्ताजी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आजच्या मीटिंगला. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी अनम्यूट करून आपलं मत या ठिकाणी शेअर करावं. नरेश गुप्ता सर. हाँ जी, मैं लायंस क्लब से जुड़ा हुआ हूँ और कम से कम 14 स्कूल में जाता हूँ बच्चों को सिखाने के लिए. उनको मैं पहले बोलता हूँ कि लाइफ का सबसे इम्पोर्टेंट चीज है हेल्थ. और उसके बाद पढ़ने का तरीका. जैसे मैं पास हुआ, मैं हमेशा फर्स्ट क्लास फर्स्ट रहा इंजीनियरिंग में और बोर्ड टॉप रहा फाइनल एग्जाम में. तो मेरा पढ़ने का तरीका था, एक भी मैंने किताब परचेज नहीं की, एक भी नोटबुक परचेज नहीं की. तो मेरे को जिद था कि मेरे को पास होना है, मेरे को टॉप पे आना है. ये शुरुआत हुई 64 से. 64 में हमारी किराने की दुकान थी. वहां पे लोग बोलते थे वाणी चोर है, वाणी चोर है. बस वो मेरे को दिल में लग गया. मैंने फिर बोला कि मैंने किराना दुकान नहीं करनी है. वहां से इंजीनियरिंग में इनका टॉप किया. थर्मैक्स लिमिटेड में सर्विस की. लाइफ की पहली और आखिरी कंपनी थर्मैक्स लिमिटेड ही थी और सक्सेस रहा थ्रू आउट द लाइफ. मैंने सक्सेस पीछे नहीं देखा. बच्चों को भी वही सिखाता हूँ कि आप जिद करो कि आपको ये करना है और आप वो स्टेप वाइज प्लान करके आप स्टेप वाइज आगे बढ़ोगे. आपके पास किताबें हैं तो आप सोचेगा अरे पढ़ेंगे, अभी तो 3 महीने बाकी हैं, अभी तो 6 महीने बाकी हैं. मैंने कभी ये नहीं सोचा, नहीं मेरे को कल एग्जाम देना है, मैं उस हिसाब से आज पढ़ूंगा. और इस तरह मैं टॉप में रहा. तो यही बच्चों को मैं सिखाने की कोशिश करता हूँ. अभी मैं IAS के लिए बहुत प्रयत्न कर रहा हूँ और कोई नहीं जुड़ता. हेडमास्टर वगैरह कोई सुनता नहीं है. मैंने ग्रुप भी बनाया हुआ है पर फिर भी कोई इतना इंटरेस्ट नहीं लेता है. और वैसे भी कोरोना होने से उन्होंने ज्यादा इंटरेस्ट नहीं लिया है. जैसे कोरोना खुलेगा मैं स्कूलों में जाना शुरू करूंगा और देखेंगे क्या होता है. होप फॉर बेटर. थँक यू. नमस्कार सर. रेखाताई काही बोलायचं आहे? रेखा पिंपराळे मॅडम, नमस्कार. आवाज अनम्यूट करा मॅडम आणि बोला. तुमचा आवाज अनम्यूट करा, माईक बंद आहे. माईक सुरू करा. हा बोला आता. पुन्हा माईक बंद झाला. माईक बंद आहे. प्राध्यापिका सीमाताई पाटील या मीटिंग मध्ये आहे. सीमाताई काही बोलायची इच्छा आहे आपली? सीमाताई पाटील. नमस्कार. नमस्ते सर. तुम्ही आमच्या कॉलेजला येऊन गेला होतात, बाबूजी आव्हाड कॉलेजला, आणि तेव्हापासून मला, माझी मुलगी आता 12वीला आहे. मला म्हणजे आमच्या दोघांची पण इच्छा आहे की तिने UPSC MPSC ची एक्झाम द्यावी आणि त्यासाठी आम्ही तुमच्याशी जुडलेलो आहोत. आणि तिने आता 12वीला आहे, कॉमर्सला ऍडमिशन घेतले. पण घरचे म्हणतात की एखादं तरी स्किल असावं, म्हणजे काहीतरी डिग्री वगैरे असावं, तर म्हणून त्यांनी करावं. पण माझी इच्छा आहे की तिने आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करावी, कारण तिला आतापर्यंत 4थी 8वी NTSC वगैरे अशा स्कॉलरशिप चालू आहेत. तर तिचा स्पर्धा परीक्षेकडे कल आहे ऍक्च्युली. तर त्यामुळे आपलं मार्गदर्शन मला आवश्यक होतं. ऍक्च्युली तिने कॉमर्सला ऍडमिशन घेतलं, पण मला वाटत होतं आर्ट्स मधनं करावं, पण घरच्यांचं थोडस म्हणजे हे नव्हतं सपोर्ट वगैरे. तर त्यामुळे थोडस कसं सोपं जाईल असं, म्हणजे आर्ट्स मधनं जाते की इकडनं कॉमर्स मध्ये केलं तर चालेल असं. मॅडम, मी असं सांगेल की UPSC ची तयारी करताना किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षाची तयारी करताना ग्रॅज्युएशन कुठलंही असलं तरी चालेल. बरेचसे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत या परीक्षा देणारे, कारण जो सिलेबस आहे तो सगळ्याच स्ट्रीमच्या बेसिसवर डिझाईन केलेला आहे. कॉमर्सचं ही इकॉनॉमिक्स स्पेशली आपल्याला विचारलं जातं, जे पूर्व परीक्षेत पण आहे, मुख्य परीक्षेमध्ये पण आहे. आर्ट्स मधले बरेचसे सब्जेक्ट्स आहेत, बरेचसे विद्यार्थी ते घेतात, पण बरेचशा विद्यार्थ्यांची अडचण काही असतात की त्यांना
त्यांना कॉमर्स घ्यावं लागतं किंवा सायन्स घ्यावं लागतं. पण माझं असं म्हणणं आहे की सगळ्याच फील्डचा सिलेबस यामध्ये दिलेला आहे. कॉमर्स असो, सायन्स असो, जसं मी सांगितलं की जनरल सायन्स, एन्व्हायरमेंट आपल्याला विचारलं जातं. पूर्व मुख्य परीक्षेत दोन्ही ठिकाणी आहे. सो फील्ड कुठलीही असो तिने निवडलेली आहे. आता तिला त्यामध्ये प्रॉपरली स्टडी करायचा आहे. सो 12वीचा ग्रॅज्युएशनचा तर तिला तयारी करायचीच आहे. त्यासोबतच तिला जर असं वाटत असेल की आतापासून जशी तुमची इच्छा आहे की स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे, तर जसं नुकताच सरांनी सांगितलं पीव्हीकेटी स्कूल जे ऍप आहे आपलं, त्याच्यावर आपण बरेचसे फ्री व्हिडिओ युपीएससीच्या माहितीबद्दलचे अपलोड करतोय. तिला दाखवा, तिच्यामुळे तिचा आणखी इंटरेस्ट डेव्हलप होईल की तयारी कशी करायची आहे. बऱ्याचशा बारीक गोष्टी जर आपल्याला कळाल्या तर आणखी आपला इंटरेस्ट जो आहे तो तयार होतो. आणि जसं मी सांगितलं, नमूद केलं की तिला एक न्यूजपेपर घरी लावा, तिला न्यूजपेपर वाचण्याची सवय लावा. एक कुठला इंग्रजी पेपर आणि एक कुठला मराठी पेपर. सो यांनी काय होईल की ती आजूबाजूला ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याबद्दल आतापासून अवेअर व्हायला सुरुवात होईल. आणि जे आपण फ्री कोर्स 10 दिवसाचा बेसिक आहे तो ती करू शकते. आणि तिला जर असं वाटलं की मला बेसिक एनसीईआरटी तयार करायचे, प्रिपेअर करायचे, तर त्यासाठी मग नंतर कोर्स आहे ज्याबद्दल जे नंबर डिस्प्ले होते त्यावरती कॉन्टॅक्ट करून विचारू शकते आणि ते कोर्स जॉईन करू शकते. सो फील्ड कुठली असो, तिला आता नेमका तुमचा सपोर्ट गरजेचा आहे की तू फील्ड तर कुठलीही चूज केली, कॉमर्स जरी चूज केली असली तरी तिला तुमचा सपोर्ट हवा आहे. ग्रॅज्युएशन दौरान तिला तुम्हाला एनकरेज करायचंय की ग्रॅज्युएशनच्या अभ्यासासोबतच तू युपीएससीची पण तयारी कर, जेणेकरून लवकरात लवकर तिचं सिलेक्शन होईल. रेखाताई, तुम्हाला बोलायचं असेल तर तुमचा जो माईक आहे तो माईक सुरू करा अगोदर. तुमचा जो स्क्रीन आहे त्याच्यावर जो माईकचे चिन्ह आहे त्याच्यावर एक आडवी रेष आहे, त्याच्यावर क्लिक करा. साक्षी, काही बोलायचं आहे? साक्षी लोणबाले, वरोरा. त्यांच्याकडून त्यांना विचारून प्रवीण बोलायचं. आवाज माईक प्रॉब्लेम. हा बोला मॅडम, बोला. बोला रेखाताई. नाही, त्यांचा माईक त्यांचा माईक, मोबाईलचा माईक खराब आहे. ठीक आहे सर. प्रवीण जोड सरांना म्हणा काही बोलायचं असेल तर बोला म्हणून संपून टाकून. रेखाताई, तुमच्या माईक मध्ये काहीतरी खराबी आहे किंवा काही नेटचा प्रॉब्लेम आहे, तुमचा आवाज येत नाहीये. मी प्रवीण दोंड, जे आजच्या या मीटिंगचे संयोजक आहेत आणि ज्यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ हा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, त्यांना आभार प्रदर्शन करण्याची विनंती करेल. श्री प्रवीण दोंड. धन्यवाद सर. या ठिकाणी प्रशांतजी भाग्यवंत सर या ठिकाणी आपला अमूल्य वेळ देऊन आले, त्याबद्दल त्यांचे पण आभार. त्यानंतर श्री बोगीर सर जे वेळोवेळी आम्हाला मदत करत असतात आणि विद्यार्थ्यांचे कृषीबोल अकॅडमी तर्फे विद्यार्थी उपस्थित करत असतात, त्याबद्दल त्यांचे पण मनापासून धन्यवाद. आणि काटोळे सर आमचे मार्गदर्शक आहे आणि नांदगावला त्यांनी खूप छान स्पीच दिलं होतं, त्याबद्दल पण त्यांचे आभार. आणि जे मी वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ 31,000 झाडांचं टार्गेट पूर्ण केलंय, म्हणजे टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय, त्याची सुरुवात केली, तर माझी इच्छा आहे बाबा महाराष्ट्रातील अनेक तरुणांनी पण कमीत कमी 1 ते 2 झाड प्रत्येक वर्षी लावावं, असा एक संदेश पण या कार्यक्रमातर्फे मी देऊ इच्छितो. आणि यापुढे नांदगाव तालुक्यातील जर प्रतिसाद असाच राहत राहिला तर मी 15 ते 20 दिवस किंवा महिन्यात 1-2 वेळेस IS मिशनच्या सहकार्याने ऑनलाईन मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेत राहील असे मी सांगू इच्छितो. आणि लॉकडाऊन जर उघडलं भविष्यात तर सरांना आपण पुन्हा नांदगाव मध्ये बोलवू अशी माझी इच्छा पण आहे आणि सरांनी यावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद सर. धन्यवाद प्रवीण. आणि या ठिकाणी प्रवीणने खूप चांगला उपक्रम सुरू केलेला आहे. आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही कार्यशाळा आयोजित करून त्यानं या मीटिंग मध्ये सहभागी झालेल्या जवळपास 50 मुलांना
आमचं मार्गदर्शन मिळवून दिलेलं आहे. यानंतरचा जो कार्यक्रम आहे तो रविवारी दुपारी 4 वाजता तुषार निखाळे नावाचे IAS अधिकारी आहे, ते आपल्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाची झूम मीटिंगची जी लिंक आहे ती आम्ही तुम्हाला सगळ्यांना पाठवणारच आहोत. आणि रविवारी सायंकाळी 6 वाजता आम्ही संजय मगर सरांचं, जे प्रशासकीय अधिकारी आहे लातूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये, त्यांचं व्याख्यान अरेंज करायचं ठरवलेलं आहे. आणि खूप सुंदर भाषण असते ते. तर या दोन्ही कार्यक्रमाचा आपण आस्वाद घ्यावा. आणि ज्या मुलांना हे आमचे जे प्री अभ्यासक्रम सुरू आहेत त्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आम्ही जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर त्यांनी संपर्क साधावा अशी त्यांना सूचना करतो. आजच्या सभेमध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो. त्याचबरोबर सुप्रसिद्ध IPS अधिकारी श्री मंचक इप्पर, पोलीस उपायुक्त पुणे आणि श्री प्रशांत भाग्यवंत, मालुका IAS अकादमी दिल्ली, हे या मीटिंगला मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि आमचे सहसंचालक प्राध्यापक प्रवीण खांडवे यांनी या झूम मीटिंगची तांत्रिक बाजू सांभाळली त्याबद्दल त्यांचे आभार मानून आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. थँक्यू सर. चॅट बॉक्स मध्ये आपण अधिक माहितीसाठी व्हॉट्सअपच्या लिंक किंवा युट्यूबच्या लिंक आणि माहिती टाकलेली आहे, त्याला आपण रेफर करू शकता किंवा आपला नंबर आपण चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. त्यानुसार आपल्याला माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. नमस्कार. करूया.